गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय वेव्ह ऑप्टिक्स. 11th आपलं रे ऑप्टिक्स झालं आहे. यावर्षी आपल्याला स्टडी करायचं आहे वेव्ह ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्समधले सगळे फिनॉमिनन होते, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, देन लेन्स मेकर्स फॉर्म्युला वगैरे, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, हे आपण 11मध्ये स्टडी केलं आहे. आता रे ऑप्टिक्स स्टडी करताना आपण कन्सिडर केलं होतं लाईट ॲज अ रे. आता वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपल्याला स्टडी करायचे ते म्हणजे पोलरायझेशन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड डिफरंट थेरीज असोसिएट विथ लाईट इन ऑर्डर टू एक्सप्लेन नेचर ऑफ लाईट. ओके, तर वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण लाईटला कन्सिडर करतो ॲज अ वेव्ह. मग लाईटचं नेचर एक्सप्लेन करणाऱ्या डिफरंट थेरीज आहेत. त्यातली पहिली थेरी आहे ती म्हणजे न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. आता लक्ष द्या, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लाईट ही वेव्ह असते. लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह, लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हे रिसेंट इन्व्हेन्शन झाले. आपण आता ज्या थेरी तयार करणार आहोत ह्या अगदी स्टार्टिंगच्या, ज्या वेळेला लोकांना माहीत नव्हतं लाईट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, वेदर इट इज फोर्स, वेदर इट इज एनर्जी, वेदर इट इज मोमेंटम, त्यावेळेला लाईटचं नेचर एक्सप्लेन करणाऱ्या थेरीज आहेत. आता वेव्ह ऑप्टिक्समध्ये दोन टॉपिक आहेत. पहिला येतो वेव्ह थेरी ऑफ लाईट आणि दुसरा येतो इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. यातलं वेव्ह थेरी ऑफ लाईट पूर्ण थेरॉटिकल आहे. म्हणजे हे लेक्चर होताना ऑलमोस्ट ऑडिओ लेक्चरसारखे होणार आहे. लक्षात आलं? तर आपली पहिली थेरी आहे न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. ही फर्स्ट थेरी आहे जिनं लाईटचं नेचर एक्सप्लेन केलं. त्याच्या अगोदर या थेरी म्हणजे ही थेरी पुट करायच्या अगोदर लोकांना माहीत नव्हतं की लाईट म्हणजे एक्झॅक्टली काय, वेदर इट इज वेव्ह, वेदर इट इज पार्टिकल, वेदर इट इज एनर्जी, वेदर इट इज फोर्स, वेदर इट इज मोमेंटम, हे काहीही माहीत नव्हतं. त्यावेळेला पुट केलेली ही थेरी आहे. दिस इज फर्स्ट थेरी, दिस वॉज फर्स्ट थेरी टू एक्सप्लेन नेचर ऑफ लाईट. सो न्यूटन्स थेरी याचे अझम्पशन्स काय आहेत बघा. अझम्पशन, या थेरीचं फर्स्ट अझम्पशन आहे light is supposed to be made from extremely large number of minute, rigid, elastic, spherical, material particle. Light is, पहिला assumption, light is supposed to be made from extremely large number of minute, rigid, elastic, spherical, material particle called as corpuscles. लक्षात आलं? लाईट कशापासून बनले? लाईट बनले एक्स्ट्रीमली लार्ज नंबर ऑफ मायन्यूट, रिजिड, इलास्टिक, स्पेरिकल, मटेरियल पार्टिकल. मी प्रत्येकाचं मिनिंग तुम्हाला सांगतो. मायन्यूट याचा अर्थ व्हेरी स्मॉल इन साईज. ओके, म्हणजे जर तुम्ही युनिट व्हॉल्यूम कन्सिडर केलं तर या युनिट व्हॉल्यूममध्ये प्रेझेंट असणारे नंबर ऑफ पार्टिकल दे आर एक्स्ट्रीमली लार्ज इन नंबर. मी काय म्हणतो लक्षात आलं? मायन्यूट याचा अर्थ स्मॉल इन साईज. हे पार्टिकल असे आहेत, जर मी युनिट व्हॉल्यूम कन्सिडर केलं, नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम दे आर एक्स्ट्रीमली लार्ज इन नंबर. रिजिड, रिजिड याचा अर्थ या पार्टिकलची डेन्सिटी कंपॅरेटिव्हली लार्ज आहे. ओके. इलॅस्टिक याचा अर्थ दोन पार्टिकल जर एकमेकाला कोलाईड झाले तर कोलिजन हे परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असेल इन विच देर इज नो लॉस इन कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. आपण 11ला स्टडी केलं आहे टाईप ऑफ कोलिजन, इलॅस्टिक कोलिजन, इन इलॅस्टिक कोलिजन अँड परफेक्टली इन इलॅस्टिक कोलिजन. तर दोन कॉर्पस्कल, दोन पार्टिकल जर कोलाईड झाले तर हे कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असेल. सो देर इज नो लॉस इन कायनेटिक एनर्जी. जॉमेट्री वाईज हे पार्टिकल स्पेरिकल आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मटेरियल पार्टिकल, याचा अर्थ या पार्टिकलला काहीतरी मास आहे. लक्षात आलं? सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी, लाईट इज सपोज टू बी मेड फ्रॉम एक्स्ट्रीमली लार्ज नंबर ऑफ मायन्यूट, रिजिड,
इलास्टिक स्पेरिकल मटेरियल पार्टिकल आणि या पार्टिकलला त्यांना नाव दिलं कॉर्पस्कल. लक्षात आलं. कॉर्पस्कल कसे आहेत? मायन्यूट इन साईज म्हणजे कम्पॅरेटिव्हली स्मॉल इन साईज म्हणजे युनिट व्हॉल्यूम कन्सिडर केलं देन नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन दॅट युनिट व्हॉल्यूम इट इज कम्पॅरेटिव्हली लार्ज इन नंबर. ह्या पार्टिकलची डेन्सिटी कम्पॅरेटिव्हली मोर आहे. हे पार्टिकल इलॅस्टिक आहे याचा अर्थ दोन पार्टिकलचं कोलाईड झाले तर कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असेल इन विच देर इज नो लॉस इन कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. हे पार्टिकल स्पेरिकल आहे आणि या पार्टिकलना काहीतरी मास आहे. क्लिअर झालं. सेकंड अजम्पशन, these particles are emitted by a source of light and they travel along straight line path through the given medium with extremely large velocity. Second assumption, these particles are emitted by a source of light and travel through a given medium with comparatively high speed. In different medium, speed of corpuscle is different. This is second assumption. लक्षात आलं. These corpuscle travel through a medium. These particles are emitted by a source and travel through a medium with extremely high velocity. In different medium, speed of corpuscle is different. लक्षात आलं. हे कॉर्पस्कल आहे ते लाईटच्या सोर्सपासून इमिट होतात आणि गिवन मीडियममधून ते ट्रॅव्हल करतात विथ एक्स्ट्रीमली हाय व्हिलॉसिटी. मीडियम चेंज झालं की स्पीड देखील चेंज होतो. इन डिफरंट मीडियम स्पीड ऑफ कॉर्पस्कल इज डिफरंट. थर्ड, वेन दिस कॉर्पस्कल एंटर इन अवर आय वी गेट सेन्सेशन ऑफ लाईट. हे कॉर्पस्कल आपल्या डोळ्यांमध्ये गेलं की आपल्याला दिसायला चालू होतं. लक्षात आलं. दिस कॉर्पस्कल वेन दिस कॉर्पस्कल एंटर इन अवर आय वी गेट सेन्सेशन ऑफ लाईट. फोर्थ अजम्पशन, different color of corpuscle is due to different sizes of corpuscle. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे लाईटला डिफरंट कलर कशामुळे येतात? ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. पण न्यूटन थेरी ही पहिली थेरी आहे जी लाईटचं नेचर एक्सप्लेन करते. त्यामुळे न्यूटननं काय अज्यूम केलं होतं की लाईटचे डिफरंट कलर कशामुळे येतात? ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्पस्कल. लक्षात आलं. फिफ्थ, न्यूटननं बाय युजिंग कॉर्पस्कल एक्सप्लेन केलं होतं फिनॉमिनन ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. आता सगळ्यांना माहीत आहे रिफ्लेक्शन याचा अर्थ बाउन्सिंग ऑफ लाईट इन अ सेम मीडियम इन अपोजिट डिरेक्शन. बरोबर आहे. लाईट रिफ्लेक्टिंग सरफेसवर इन्सिडंट झाली. आफ्टर इन्सिडन्स लाईट सेम मीडियममध्ये बॅकवर्डला ट्रॅव्हल झाली. हे फिनॉमिनन म्हणजे रिफ्लेक्शन. आता लाईट एका मीडियमवर मीडियमच्या इंटरफेसवर इन्सिडंट झाली आणि त्यानंतर लाईट त्या मीडियममध्ये एंट्री करते. असं होताना लाईट बेंड होते फ्रॉम इट्स ओरिजिनल डिरेक्शन. हे फिनॉमिनन म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बरोबर आहे. तर न्यूटननं काय सपोज केलं होतं बघा. अकॉर्डिंग टू न्यूटन हे मीडियम आहे. बरोबर आहे. आता मीडियम असेल, मीडियम ॲटम आणि मॉलिक्यूलपासून बनलं आहे. हे मीडियमचे पार्टिकल्स आहेत. ओके, दीज आर पार्टिकल्स ऑफ मीडियम. अकॉर्डिंग टू न्यूटन कॉर्पस्कल म्हणजे मटेरियल पार्टिकल आहेत. बरोबर आहे. न्यूटननं सपोज केले की कॉर्पस्कल हे मटेरियल पार्टिकल आहेत ज्यांना मास आहे. आता न्यूटननं सपोज केलं आहे जर मीडियमचे पार्टिकल आणि कॉर्पस्कल ह्यांच्यात जर रिपल्सिव्ह फोर्स असेल देन कॉर्पस्कल विल रिपेल अवे फ्रॉम मीडियम अँड दिस फिनॉमिनन इज नथिंग बट रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कळलं. मीडियमचे पार्टिकल आणि कॉर्पस्कल ह्यांच्यात जर रिपल्सिव्ह फोर्स असेल ड्यू टू रिपल्सिव्ह फोर्स कॉर्पस्कल विल गेट रिपेल अवे फ्रॉम मीडियम. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲट रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कळलं. प्रॅक्टिकली रिफ्लेक्शन म्हणजे मी काय तुम्हाला सांगितलं आहे बाउन्सिंग ऑफ लाईट इन अ सेम मीडियम बट इन अपोजिट डिरेक्शन याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. देन तर बेंडिंग ऑफ लाईट वेन इट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम याला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. न्यूटननं काय अज्यूम केलं आहे बघा. मीडियम असतं ते पार्टिकलपासून बनलेलं असतं
आणि कॉर्पस्कल म्हणजे पण मटेरियल पार्टिकल आहेत. जर मीडियम पार्टिकल आणि कॉर्पस्कल ह्यांच्यात जर रिपल्सिव्ह फोर्स असेल तर ड्यू टू रिपल्सिव्ह फोर्स corpuscle will get repelled away from medium, then a reflection of light will takes place. According to Newton, जर मीडियम पार्टिकल आणि कॉर्पस्कल ह्यांच्यामध्ये जर अट्रॅक्शन असेल देन कॉर्पस्कल विल गेट पुल इनसाइड दॅट मीडियम. दिस फिनॉमिनन इज नथिंग बट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. कळलं? मीडियमचे पार्टिकल आणि कॉर्पस्कल ह्यांच्यामध्ये जर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल ड्यू टू अट्रॅक्टिव्ह फोर्स कॉर्पस्कल विल गेट पुल इनसाइड गिवन मीडियम. दिस फिनॉमिनन इज नथिंग बट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लक्षात आलं? 6th assumption, speed of light in denser medium is greater than speed of light in rarer medium. So these are assumptions of Newton's theory. क्लिअर झाले? टोटल 6 assumption आहे. क्लिअर झालेत का तुम्हाला? पहिलं अजम्पशन काय आहे बघा. लाईट इज सपोज टू बी मेड फ्रॉम एक्स्ट्रीमली लार्ज नंबर ऑफ मायन्यूट रिजिड इलास्टिक spherical material particle. These corpuscles are emitted by source of light and travel through a medium along straight line path with extremely high velocity. Speed of light is different in different medium. Fourth, when this particle enter in our eye, we get sensation of light. Fifth, fourth assumption, different colors of light are due to different sizes of corpuscle, different sizes of material particle. Next, in between medium particle and corpuscle, if there is repulsive force, then corpuscle will get repelled away from medium and a reflection will take place. If there is attractive force between corpuscle and medium particle, then corpuscle will get pulled inside medium and a refraction will take place. And last assumption, speed of light in denser medium will be greater than speed of light in rarer medium. So these are assumptions of Newton's theory. आता त्याचे डिमेरिट स्टडी करूयात. न्यूटन्स थेरीचे डिमेरिट्स. पहिलं, प्रॅक्टिकली इट इज फाउंड दॅट velocity of light is rarer medium is greater than velocity of light in denser medium. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे लाईटचा स्पीड मॅक्झिमम कुठे असतो? रेरर मीडियममध्ये, आणि कमी कुठे असतो? डेन्सर मीडियममध्ये. पण न्यूटनचं अजम्पशन एक्झॅक्टली रिव्हर्स होतं. त्यानं सपोज केलं होतं स्पीड ऑफ लाईट विल बी मोर इन डेन्सर मीडियम दॅन रेरर मीडियम. मग पहिलं डिमेरिट ही आहे की प्रॅक्टिकली इट इज फाउंड दॅट speed of light will be more in rarer medium than denser medium. This fact is not explained on the basis of Newton's theory. कळलं? प्रॅक्टिकली लक्षात आलं की स्पीड ऑफ लाईट मोर कुठे असतो? रेरर मीडियममध्ये ॲज कम्पेअर टू डेन्सर मीडियम. अकॉर्डिंग टू न्यूटन थेरी लाईटचा स्पीड जास्त असतो डेन्सर मीडियम ॲज कम्पेअर टू रेरर मीडियम. दिस फॅक्ट इज अगेन the practical observation. So why speed of light is more in rarer medium as compared to denser medium? This fact we can't explain on the basis of Newton's theory. Second, हा लाईटचा सोर्स आहे जो कॉर्पस्कल पासून बनला आहे. बरोबर आहे? विथ रिस्पेक्ट टू टाईम वन आफ्टर वन सोर्स कॉर्पस्कलना इमिट करतोय. बरोबर आहे? मग सोर्स जर कॉर्पस्कलना इमिट करतोय आणि कॉर्पस्कल म्हणजे मटेरियल पार्टिकल आहे अकॉर्डिंग टू न्यूटन थेरी, कॉर्पस्कलना मास आहे. मग आता बघा लाईटचा एक सोर्स आहे जो खूप साऱ्या कॉर्पस्कलपासून बनला आहे. तो विथ रिस्पेक्ट टू टाईम वन आफ्टर वन कॉर्पस्कलना इमिट करतोय. मग असं होत असेल तर आफ्टर लॉंगर टाईम देअर मस्ट बी रिडक्शन इन मास ऑफ सोर्स. कारण जसे कॉर्पस्कल बाहेर पडतील जसे कॉर्पस्कल इमिट होतील तसं मास ऑफ सोर्स रिड्यूस व्हायला पाहिजे. देअर मस्ट बी रिडक्शन इन मास ऑफ सोर्स आफ्टर लॉंगर टाईम किंवा आफ्टर लॉंगर टाईम
सोर्सचं मास कमी कमी होत फायनली झिरो व्हायला पाहिजे. बट प्रॅक्टिकली मास ऑफ सोर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. आपल्या घरातला लाईटचा बल्ब असतो बघा, तो कंटिन्युअसली लाईट इमिट करत असेल टिल देन त्याचं मास कायम कॉन्स्टंट राहतं. पण अकॉर्डिंग टू न्यूटन थेरी असे जर कॉर्पस्कल जे मटेरियल पार्टिकल आहेत ते जर इमिट होत असेल तर आफ्टर लॉंगर टाईम सोर्सचं मास कमी व्हायला पाहिजे, रिड्यूस होऊन फायनली झिरो व्हायला पाहिजे. पण प्रॅक्टिकली मास ऑफ सोर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. दिस फॅक्ट वी कांट एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ न्यूटन्स थेरी. लक्षात आलं? इफ corpuscles are material particle, then after longer time there must be reduction in mass of source, but practically mass of source is always constant. This fact we can't explain on the basis of Newton's theory. Third, आपल्याकडे एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. रिफ्लेक्टिंग सरफेसवर लाईट जर इन्सिडंट झाली तर एकाच वेळेला लाईट रिफ्लेक्ट पण होऊ शकते, एकाच वेळेला लाईट रिफ्रॅक्ट पण होऊ शकते. आपल्या घरात टिपॉय असतो बघा, त्या टिपॉयवर जर तुम्ही टॉर्चनं लाईट इन्सिडंट केली तर लाईटचा काही पोर्शन रिफ्लेक्ट होतो, काही पोर्शन रिफ्रॅक्ट होतो. म्हणजे रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर तिथे 100% रिफ्लेक्शन किंवा 100% रिफ्रॅक्शन प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. प्रॅक्टिकली लाईटचं काही पोर्शन रिफ्रॅक्ट होतो, काही पोर्शन रिफ्लेक्ट होतो. मग या फिनॉमिनला म्हणतात पार्शियल रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. सो जर रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर एकाच वेळेला लाईट रिफ्लेक्ट पण होऊ शकते, एकाच वेळेला लाईट रिफ्रॅक्ट पण होऊ शकते. ही फॅक्ट देखील न्यूटन थेरीने एक्सप्लेन करता येत नाही. कारण न्यूटननं काय सपोज केलं आहे, जर कॉर्पस्कल आणि मटेरियल पार्टिकल मीडियम पार्टिकल ह्यांच्यामध्ये जर ह्यांच्यामध्ये जर रिपल्सिव्ह फोर्स असेल तर यू विल गेट रिफ्लेक्शन, आणि याच्यामध्ये जर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल देन यू विल गेट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग आता सायमल्टेनियस रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन असेल तर म्हणजे प्रॅक्टिकली जर रिफ्लेक्टिंग सरफेसवर लाईट इन्सिडंट झाली तर एकाच वेळेला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे दोन्ही फिनॉमिनन टेक्स प्लेस, दे विल टेक्स प्लेस. हे दोन्ही फिनॉमिनन हॅपन होतात. मग ही फॅक्ट न्यूटन थेरीने एक्सप्लेन करता येत नाही. कारण मीडियमचे पार्टिकल आणि कॉर्पस्कल ह्यांच्यामध्ये एक तर 100% रिपल्सिव्ह फोर्स असेल किंवा 100% अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल. म्हणजे एका वेळेला एक तर रिफ्लेक्शन होऊ शकतं 100% किंवा 100% रिफ्रॅक्शन होऊ शकतं. हे असं सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे अकॉर्डिंग टू न्यूटन थेरी. सो धिस फॅक्ट वी कांट एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ न्यूटन्स थेरी. मी काय म्हटलं लक्षात आलं? जर लाईट एखाद्या रिफ्लेक्टिंग सरफेसवर इन्सिडंट झाली तर एकाच वेळेला लाईटचा काही पोर्शन रिफ्लेक्ट होतो आणि काही पोर्शन रिफ्रॅक्ट होतो. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थेरी हे फिनॉमिनन आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही. कारण अकॉर्डिंग टू न्यूटन्स थेरी जर रिफ्लेक्शन होत असेल तर 100% तिथे रिपल्सिव्ह फोर्स असायला पाहिजे, आणि जर रिफ्रॅक्शन होत असेल तर 100% तिथे अट्रॅक्टिव्ह फोर्स असायला पाहिजे. सो वी कांट एक्सप्लेन फिनॉमिनन ऑफ सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑन द बेसिस ऑफ न्यूटन्स थेरी. फोर्थ, न्यूटन्स थेरी फेल्स टू एक्सप्लेन हाऊ लाईट प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. कारण अकॉर्डिंग टू न्यूटन थेरी कॉर्पस्कल म्हणजे मटेरियल पार्टिकल आहेत, आणि मटेरियल पार्टिकलना ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज लागते. कॉर्पस्कल हे मटेरियल पार्टिकल आहेत आणि मटेरियल पार्टिकल कॅनॉट ट्रॅव्हल इन अ अब्सेन्स ऑफ मीडियम, आणि लाईट मात्र व्हॅक्यूममधून पण ट्रॅव्हल होते. सो बाय युजिंग न्यूटन्स थेरी वी कांट एक्सप्लेन प्रोपगेशन ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम. क्लिअर झालं? बाय युजिंग थेरी न्यूटन्स थेरी we can explain photoelectric effect. Photoelectric effect and Compton effect. By using Newton's theory, one can explain photoelectric effect and Compton effect. Okay. But
remaining all phenomenons of light we can't explain on the basis of Newton's theory. म्हणजे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वी कांट एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ न्यूटन्स थेरी. क्लिअर झालं? तर ही होती न्यूटन्स थेरी, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. क्लिअर झालं? ओके. मग आता तुम्ही काय करा माहिती आहे का, हे खूप थेरॉटिकल आहे, त्यामुळे फक्त ऐकत बसू नका, ऐकता ऐकता त्याच्या नोट्स पण बनवा, म्हणजे हे पाठ तुम्हाला अगदी परफेक्ट होतील. त्यासोबत टेक्स्टबुक देखील रीड करा, म्हणजे टेक्स्टबुकमध्ये हे सगळे पॉईंट दिलेत. क्लिअर झालं? मी कोल्हापूरला आल्यानंतर ह्याच्या नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ह्याच्या नोट्स माझ्याकडे आहेत, पण आता सेंड करायला माझ्याकडे नोटबुक नाही आहे. ओके. न्यूटन थेरी लक्षात आली. न्यूटन थेरीचे अजम्पशन, त्याचे डीमेरिट्स, आणि ह्याला एकच मेरिट आहे, ह्याला तुम्ही मेरिट म्हणू शकता. बाय युजिंग न्यूटन थेरी वी कॅन एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन इफेक्ट. क्लिअर झालं? मग आता पुढची थेरी आहे हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट, ह्याचे अजम्पशन्स. पहिला अजम्पशन, लाईट इज प्रोपगेटेड थ्रू अ मीडियम इन अ फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. लाईट इज प्रोपगेटेड थ्रू अ मीडियम इन अ फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. हे आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये असं दिलं आहे की लाईट इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह, पण एन सी आय टीच्या बुकमध्ये लाईट इज अ मेकॅनिकल वेव्ह असं दिलं आहे. कळलं? मी दोन्ही सांगितलं तुम्हाला, एन सी आय टीचं पण सांगितलं आणि महाराष्ट्र बोर्डचं पण सांगितलं. सो अकॉर्डिंग टू हायजीन्स थेरी, light is propagated through a medium in a form of longitudinal wave. Okay. These waves are emitted by, second assumption, these waves are emitted by source of light and travel through a homogeneous medium with uniform velocity. In different mediums, speed of light is different. Okay. These waves are emitted by source of light and travel through a homogeneous medium with uniform velocity. Third, speed of light is more in a rarer medium than denser medium. Speed of light is more in a rarer medium than denser medium. Fourth assumption, when these waves enter in our eye, we get sensation of light. हे न्यूटन सारखंच assumption आहे. Fifth assumption, different colors of light are due to different wavelength of these waves. आता व्हाईट लाईटमध्ये 7 कलर असतात, याचा अर्थ तिथे 7 वेवलेंथ असतात. हे अजम्पशन आता देखील करेक्ट आहे. डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ ऑफ दिस वेव्स. लक्षात आलं? मी पुन्हा एकदा रिपीट करतो. अकॉर्डिंग टू हायजीन्स, लाईट इज अँड लॉन्जिट्युडिनल वेव्ह. सेकंड, आणि मी हे पण क्लिअर करतो, एन सी आय टीच्या बुकमध्ये ते मेकॅनिकल वेव्ह दिलं आहे, पण एन सी आय टीचा प्रॉब्लेम आहे की मेकॅनिकल वेव्हच्या 2 टाईप असतात, ट्रान्सवर्स वेव्ज आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. तर ह्याच्यामध्ये ते क्लिअर केलेलं नाही वेदर लाईट इज ट्रान्सवर्स वेव्ज ऑर लॉन्जिट्युडिनल वेव्ह. प्रॅक्टिकली लाईट कोणती वेव्ह आहे? ट्रान्सवर्स वेव्ह आहे. मग नुसतं मेकॅनिकल वेव्ह म्हटलं की क्लिअर होत नाही वेदर इट इज ट्रान्सवर्स वेव्ह ऑर लॉन्जिट्युडिनल वेव्ह. कळलं का? सो according to hygiene, light is a longitudinal wave. These waves are, second assumption, these waves are emitted by source of light and travel through a homogeneous medium with extremely high velocity. In different mediums, speed of light is different. Third assumption, velocity of light in rarer medium is greater than velocity of light in denser medium. Next assumption, when this wave enter in our eyes, we get sensation of light. Different colors of light are due to different wavelength of this wave. ओके. आता 6 आणि इम्पॉर्टंट अजम्पशन, तर लक्ष द्या,
ह्यानं कन्सिडर केले लाईट ॲज अ लॉजिट्युडिनल वेव्ह, बरोबर आहे. आणि लॉजिट्युडिनल वेव्हना प्रोपगेट व्हायला मीडियमची गरज असते. इन अब्सेन्स ऑफ मीडियम लॉजिट्युडिनल वेव्ह कॅनॉट प्रोपगेट. क्लिअर झालं मी काय म्हणतोय, नीट ऐका. अकॉर्डिंग टू हायजीन्स लाईट इज अ लॉजिट्युडिनल वेव्ह. मग लॉजिट्युडिनल वेव्ह जर लाईट जर लॉजिट्युडिनल वेव्ह असेल तर पुन्हा क्वेश्चन सेम आला, हाऊ लाईट प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम, बिकॉज लॉजिट्युडिनल वेव्ह रिक्वायर्स मीडियम फॉर प्रोपगेशन. लॉजिट्युडिनल वेव्ह असतात, दे कॅनॉट ट्रॅव्हल इन अ अब्सेन्स ऑफ मीडियम. मग पुन्हा सेम प्रॉब्लेम झाला असता की लाईट जर लॉजिट्युडिनल वेव्ह आहे तर न्यूटन थेरीसारखा प्रॉब्लेम येऊ लागला, हाऊ लाईट प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. तर इन ऑर्डर टू एक्सप्लेन प्रोपगेशन ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम, हायजीन सपोज existence of an hypothetical medium called as luminiferous ether. In order to explain propagation of light through vacuum, hygiene suppose existence of an hypothetical medium. Hypothetical म्हणजे imaginary medium called as luminiferous ether. आता हे खूप इम्पॉर्टंट अजम्पशन आहे. तर दिस ल्युमिनोफेरस इथर इज प्रेझेंट एव्हरीवेअर इन अ युनिवर्स. लक्षात आलं. इन ऑर्डर टू एक्सप्लेन प्रोपगेशन ऑफ लाईट थ्रू व्हॅक्यूम, हायजीन सपोज एक्झिस्टन्स ऑफ अन हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड ॲज ल्युमिनोफेरस इथर विच प्रेझेंट एव्हरीवेअर इन अ युनिवर्स. तर ह्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला का. एखाद्या पोर्शनमधून आपण जर एअर रिमूव्ह केली तर अकॉर्डिंग टू हायजीन्स तुम्हाला एखाद्या पोर्शनमधून एअर रिमूव्ह करता येते, पण ल्युमिनोफेरस इथरला रिमूव्ह करता येत नाही. तो असं म्हणतोय की युनिवर्समधलं प्रत्येक मटेरियल असेल त्याच्यामध्ये एक कंपोनंट असणार आहे, तो कंपोनंट म्हणजे ल्युमिनोफेरस इथर. लक्षात आलं. युनिवर्समधला प्रत्येक इलेमेंटमध्ये ल्युमिनोफेरस इथरचा एक्झिस्टन्स असणार आहे. सपोज करा एखाद्या लोकेशनला आपल्याला व्हॅक्यूम क्रिएट करायचं आहे, तर त्या पोर्शनमधून जरी तुम्ही एअर रिमूव्ह केली टिल देन तिथे इथर असणार आहे. बाय युजिंग दॅट इथर, बाय युजिंग एनर्जी प्रोव्हाइडेड बाय ल्युमिनोफेरस इथर, लाईट कॅन प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. तर ही हायजीनची आयडिया होती. लक्षात आलं काय म्हणतोय बघा. ही त्यावेळची खूप रिव्होल्युशनरी आयडिया होती. हायजीन सपोज एक्झिस्टन्स ऑफ ल्युमिनोफेरस इथर विच प्रेझेंट एव्हरीवेअर इन अ युनिवर्स. म्हणजे युनिवर्समधलं कोणतंही मटेरियल घ्या, कोणताही मटेरियल पार्टिकल घ्या, त्याच्यामध्ये ल्युमिनोफेरस इथर असणार आहे. आपण ज्या वेळेला व्हॅक्यूम क्रिएट करू त्यावेळेला तुम्हाला फक्त एअरला रिमूव्ह करता येईल, पण ल्युमिनोफेरस इथरला रिमूव्ह करता येणार नाही. याचा अर्थ व्हॅक्यूम हे 100% व्हॅक्यूम असणार नाही आहे, तर तिथे एक पार्टिकल प्रेझेंट असणार आहे आणि तो म्हणजे कोण, किंवा तिथे एक मटेरियल प्रेझेंट असणार आहे. ते मटेरियल म्हणजे ल्युमिनोफेरस इथर. ओके. बाय युजिंग एनर्जी प्रोव्हाइडेड बाय ल्युमिनोफेरस इथर, लाईट कॅन प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. क्लिअर झालं. सो दीज आर अजम्पशन्स ऑफ हायजीन्स थेरी. ओके. मग ह्याचे डीमेरिट्स बघा. पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट मी आता म्हटलं तसं त्यानं लाईटला व्हॅक्यूममधून प्रोपगेट होण्यासाठी ल्युमिनोफेरस इथरची आयडिया यूज केली होती. अकॉर्डिंग टू हायजीन्स एव्हरीवेअर इन अ युनिवर्स देर इज ल्युमिनोफेरस इथर. बाय युजिंग एनर्जी प्रोव्हाइडेड बाय ल्युमिनोफेरस इथर, लाईट कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. आता ही आयडिया त्यानं पुट केल्यानंतर सगळे सायंटिस्ट फाइंड करू लागले ल्युमिनोफेरस इथर. ते इन्व्हेंट करू लागले किंवा दे ट्राय टू डिस्कवर एक्झिस्टन्स ऑफ ल्युमिनोफेरस इथर इन मॅटर. ओके. ही आयडिया इंट्रोड्यूस झाल्यानंतर खूप सारे एक्सपेरिमेंट परफॉर्म झाले इन ऑर्डर टू डिटेक्ट एक्झिस्टन्स ऑफ ल्युमिनोफेरस इथर इन मॅटर, पण कुणालाही ल्युमिनोफेरस इथर सापडला नाही. ऑल प्रॅक्टिकल अटेम्प्ट टू डिटेक्ट ल्युमिनोफेरस इथर हॅज बीन फेल्ड. सो नो सच मीडियम विल एक्झिस्ट इन युनिवर्स. सो फायनली खूप सारे एक्सपेरिमेंट परफॉर्म झाले टू डिटेक्ट एक्झिस्टन्स ऑफ ल्युमिनोफेरस इथर, पण कुणालाही ल्युमिनोफेरस इथर सापडला नाही.
याचा अर्थ प्रॅक्टिकली असं कुठलंही मीडियम एक्झिस्ट होत नाही. मग सेम क्वेश्चन अराईज, हाऊ लाईट प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. क्लिअर झालं. ऑल प्रॅक्टिकल अटेम्प्ट टू डिटेक्ट ल्युमिनोफेरस इथर हॅज बीन फेल. नो सच मीडियम will exist in universe. So question is that how light propagate through vacuum. So this theory fails to explain propagation of light through vacuum. Second demerit, light ट्रॅव्हल होताना जर वेवच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते, देन इट डज नॉट एक्सप्लेन फिनोमिनन ऑफ रेक्टिलिनियर प्रोपगेशन. ओके, रेक्टिलिनियर प्रोपगेशन म्हणजे लाईट ट्रॅव्हल्स अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ. जरी वेव असेल तर तिच्या डिरेक्शन ऑफ मोशनमध्ये कंटिन्युअसली चेंज येणार आहे. मग हायजीन्स थेरी फेल्स टू एक्सप्लेन फिनॉमिनन ऑफ रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट. दिस थेरी फेल्स टू एक्सप्लेन फिनॉमिनन ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन इफेक्ट. न्यूटन थेरीने हे फिनॉमिनन एक्सप्लेन झाले होते. हायजीन्स थेरी फेल्स टू एक्सप्लेन फिनॉमिनन ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन इफेक्ट आणि फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट ही या थेरीनं एक्सप्लेन करता येत नाही. तर हे त्याचे 3 मेन ड्रॉबॅक्स. पहिला ड्रॉबॅक लक्षात आला. पहिला ड्रॉबॅक होता ऑल प्रॅक्टिकल अटेम्प्ट टू डिटेक्ट ल्युमिनोफेरस इथर हॅज बीन फेल्ड. नो सच मीडियम एक्झिस्ट इन युनिवर्स. देन क्वेश्चन इज दॅट हाऊ लाईट प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. सो हायजीन्स थेरी fails to explain propagation of light through vacuum. Second, this theory fails to explain rectilinear propagation of light. Third, this theory fails to explain phenomenon of Compton effect and photoelectric effect. आता याची मेरिट्स बघा. Almost all phenomena of light like interference, diffraction, polarization, reflection, refraction, almost all phenomena except photoelectric effect and Compton effect can be explained on the basis of Huygens wave theory. Clear झालं. Almost all phenomena of like interference, diffraction, polarization, reflection, refraction, double refraction we can explain by using Huygens theory. Clear झालं. ह्या 2 थेरी इम्पॉर्टंट थेरी मी एक्सप्लेन केल्या. तुम्ही काय करा, व्हिडिओ ऐकता ऐकता त्याच्या नोट्स बनवा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, थांबूया.